नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. अजूनही या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेचच करून घ्या. आपण बऱ्याचदा चणा डाळ घालून भाज्या करतो, पण काही वेळा आपण विसरतो चणा डाळ भिजत घालण्यासाठी. सकाळीच लवकर भाजी करायची असेल तर रात्री भिजत घालायची असते आणि नेमके आपण विसरतो. किंवा दुपारीसुद्धा आपण जर भाजी करणार असू आणि अशा वेळेला जर भिजत घालायची राहिलेली असेल तर मग आयत्या वेळी चणा डाळ कशी शिजवायची हे या व्हिडिओतून मी स्पेशली सांगणार आहे. आणि त्याचबरोबर मी आज दुधीच्या 2 रेसिपीज करते आहे. तर आपण याला सुरुवात करूया. दोन्ही दुधी छान कोवळे आहेत, तर याचं साल काढण्यासाठी मी इथे सोलणं वापरलं आहे. तर या सोलणीने म्हणजेच पिलरने आपण आधी ही सालं काढून घ्यायची. सालं काढत असताना याला थोडासा चीक येतो, त्यामुळे सालं पण धुवून घ्यायची आणि सोलल्यानंतर दुधीसुद्धा धुवून घ्यायचा. आता सालं जी काढली ती एकत्र करायची आणि या पद्धतीनं बारीक चिरून घ्यायची. कारण इथे सालं पण आपण फुकट घालवणार नाही आहोत, टाकायची नाही आहेत सालं, तर सालाची पण आपल्याला रेसिपी बनवायची आहे. सालंसुद्धा खूप पौष्टिक असतात आणि आपल्या आरोग्याला आवश्यकही असतात. काही फळांची किंवा भाज्यांची सालं आपण पुन्हा काहीतरी बनवून खातो. तर ही चिरत असताना याप्रमाणे एकावर एक मी त्या पट्ट्या ठेवून अशा पद्धतीनं चिरून घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं साल आपण हे काढू शकतो, पण इथे मी सोलणं काढून त्याचे असे बारीक तुकडे केलेत. आता जो दुधी धुवून घेतला त्याचे सुद्धा इथे मी छोटे छोटे तुकडे करते. तर हे तुकडे करण्यासाठी मी एक तुमच्याशी आयडिया शेअर करते. या पद्धतीनं दुधी आपण चिरून घ्यायचा. कसा चिरायचा तेही मी सांगणार आहे. हे छोटे छोटे तुकडे बघा, चौकोनी आकाराचे तुकडे दिसत आहेत आणि आपल्याला हव्या त्या मापाप्रमाणे आपण लहान मोठे ते करू शकतो. तर इथे कसं करायचं ते मी आता तुम्हाला संपूर्ण दाखवते. या पद्धतीनं सोलल्यानंतर ह्याचे 2 तुकडे करायचे आणि आता जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं याला काप द्यायचा आहे. पूर्ण मोठमोठा लांबलचक काप नाही द्यायचा आहे, छोटे छोटे काप द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे आता बघा आपल्या कशा स्लायसेस त्याचे तयार झालेले आहेत, पण दुधीपासून ते अलग झालेले नाही आहेत. तर आता पुन्हा काटकोनी म्हणजे अधिक चिन्हासारखं आपल्याला ते पुन्हा त्याच पद्धतीनं काप द्यायचं आहे. यामुळे काय होतं बघा, आणि दिसायलाही खूप छान दिसतंय हे आता बघा चौकोनी आकारात आपण हे कापून घेतलेलं आहे. तर असं मुठीमध्ये दुधी घट्ट पकडायचा आणि या पद्धतीनं बारीक आपल्याला जेवढे हवे आहेत त्याप्रमाणे कापून घ्यायचा. बारीक केले ना तुकडे की भाजी पण खायला खूप छान वाटते. कुठल्याही भाज्या म्हणजे खूप मोठे मोठे तुकडे असले की मुलांनासुद्धा ते खायला नाही आवडत. तर अशी छोट्या आकारात जेव्हा आपण कापून घेतो तुकडे, दिसायलाही छान दिसते. चौकोनी असल्यामुळे बघा कसे छान दिसत आहेत तुकडे. तर आता याच्यामध्ये मी डाळ कशी शिजवायची ते दाखवणार आहे. तर नेहमी आपण भिजत घालतो, पण मी इथे आत्ता तुम्हाला भिजत घालायला विसरल्यानंतर काय करायचं ते दाखवायचं आहे. त्यामुळे मी इथे ही डाळ भिजत घातलेली नाही. आता हे सगळं चिरून तर घेतलं आहे आपण, पण त्याचबरोबर बाकीची तयारी घेऊया. इथे मी ह्या मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत, ह्या मिरच्या लांब या पद्धतीनं एकाच साईडने चिरून घेतलेल्या आहेत. म्हणजे नुसता एका बाजूने चीर दिला आहे, अखंड चिरलेली नाही. आणि खूप लांब लांब मिरच्या निवडूनच एका बाजूने चीर दिलेला आहे.
म्हणजे अशा मोठ्या मोठ्या मिरच्या आपल्याला भाजीत वापरायच्यात. तर इथे कढीपत्ता मी बारीक चिरून घेतला आहे, जेणेकरून खात असताना कुणीही कढीपत्ता बाजूला काढणार नाही, म्हणजे तो खाल्ला जाईल आपोआप. आणि मी इथे पातेली किंवा कढई याच्याऐवजी डायरेक्ट ह्या कुकरमध्येच करते आहे. इथे मी तेल घेतलं आहे. तेल गोड तेल किंवा तीळ तेल कुठचंही घ्या. त्याच्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि या मिरच्या घालायच्या आहेत आणि कढीपत्ता घालायचा आहे. जरासं आपण हे परतून घेऊया, म्हणजे मिरचीचा स्वाद आहे तो फोडणीमध्ये छान उतरेल. तर या पद्धतीनं मिरची थोडीशी परतून घेऊया, कढीपत्ता पण परतून घेऊया. कढीपत्त्याचा पण स्वाद खूप छान लागतो आणि बारीक चिरलेला आहे, त्यामुळे तो आणखीनच जास्त रिलीज होतो. तर आता चिरलेला जो दुधी आहे तो याच्यामध्ये घालायचा आणि त्याच्यानंतर भिजत घातलेली नाही आहे, पण तरीसुद्धा चणा डाळ जी कोरडी होती ती धुवून घ्यायची आणि चमचाभर पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये, म्हणजे जितका वेळ भिजेल तेवढी आपल्याला पुरेशी आहे. तर ती पण इथे जेवढी तुम्हाला आवश्यक वाटते, डाळ आवडते कमी जास्त प्रमाणात, तेवढी घालायची आहे. नुसतीच धुवून घातलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यानंतर कधीही असं टेन्शन येणार नाही की डाळ भिजवायची राहिली तर आता कशी भाजी करू, असं तुम्हाला प्रश्नच पडणार नाही. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. आता हे सगळं आपण फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित हे सगळं ढवळून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला किती पाणी हवं आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे, तेही मी सांगते नंतर. तर त्याच्यानंतर मी इथे ओलं खोबरं घातलं आहे, हे मीठ घातलं आहे आणि थोडासा गूळ चवीसाठी. याने भाजीला खूप छान चव येते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित वर खाली ढवळून घ्यायचं, म्हणजे फोडणीसुद्धा वर सगळ्या तुकड्यांना ती लागते. खोबरं मीठ जे घातलेलं आहे ते सुद्धा सगळं व्यवस्थित मिक्स होतं, म्हणून हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. अगदी तळापासून व्यवस्थित ढवळायचं आणि त्यानंतर हे इथे कुकरचं झाकण लावायचं. 2 शिट्ट्या पुरेशा आहेत, पण तरी तुम्हाला आवश्यक वाटली तर 3री शिट्टी घ्या. आता मी इथे लगेचच कुकर लावल्यानंतर शिट्ट्या व्हायला वेळ आहे, तर त्यावेळेत मी इथे कढईमध्ये ही लोखंडी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये दुसरी पण ही फोडणी करून घेते आहे. त्यासाठी तेलामध्ये मोहरी, हळद, हिंग, मिरची आणि इथे मी कढीपत्ता अखंड वापरला आहे, कारण त्यामध्ये भाजीमध्ये आपण कढीपत्ता बारीक करून घातला आहे, म्हणून इथे मी पानं अखंड वापरलेली आहेत. आणि ह्या फोडणीवर मिरची आपण परतून घ्यायची, कढीपत्ता पण जरासा परतून घ्यायचा स्वाद रिलीज होण्यासाठी. आणि नंतर जी सालं बारीक चिरली होती ती सालं इथे मी ही परतून घेते आहे. अशी भाज्यांची जी सालं असतात ती सुद्धा जेव्हा आपण अशी फोडणीमध्ये खमंग भाजून घेतो, परतून घेतो, त्याची चव मस्त लागते आणि या सालांचे पदार्थसुद्धा खूप छान लागतात. तर याच्या जोडीला इथे मी परतत असताना तीळ पण घातले आहेत. पांढरे तीळ आहेत, हे पण चवीला खूप छान लागतात आणि याचं थोडंसं तेल रिलीज होतं. आता हे तीळ तडतडेपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे दुधीची सालं आणि तीळ हे दोन्ही व्यवस्थित परतले जातील.
तुम्हाला किती कुरकुरीत हवे आहेत किंवा मऊ सालं ठेवायची आहेत त्याप्रमाणे हे आपण परतून घ्यायचं. कुरकुरीत करायचं असेल तर जरा जास्त परतून घ्यावं लागेल. तर याच्या जोडीलाच इथे मी खोबरं पण घातलं आहे, मीठ घातलं आहे, साखर घातली आहे. हे सगळं छान या लोखंडी कढईमध्ये परतून घ्यायचं. आपण पोळ्या किंवा भाकऱ्या करतो त्यासुद्धा तव्यामध्ये या प्रकारची अशी सालांची चटणी किंवा कोशिंबीर करता येईल. अगदी आपण भाकऱ्या केल्यानंतर किंवा पोळ्या केल्यानंतर सुद्धा त्या तव्यावर, तापलेल्या तव्यावर फोडणी करून सुद्धा आपण अशा पद्धतीनं सालं परतून घेऊ शकतो. म्हणजे ते पटकन काम होऊन जातं. तर या पद्धतीनं तुम्हाला किती कुरकुरीत करायचं आहे किंवा मऊ ठेवायचं आहे त्याप्रमाणे परतून घ्या. आता हे करत असताना तोपर्यंत इकडे कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत. याच्यामध्ये मी मगाशी जे पाण्याचं प्रमाण सांगत होते तर तुम्हाला मी अर्धी वाटी पाणी घातलेलं दाखवलं होतं. तर त्याप्रमाणे ही भाजी ओलसर झालेली आहे. आता यामध्ये तुम्हाला मी दाखवते, डाळ व्यवस्थित शिजून आलेली आहे. ही बघा, अशी दाबल्यानंतर डाळ व्यवस्थित चुरली जाते. डाळ गरम आहे त्यामुळे चटका लागतोय, पण ही डाळ आता तुम्ही बघा छान शिजलेली आहे. त्यामुळे यापुढे ही आता चिंताच नको की डाळ भिजत घालायची राहिली आहे तर आता काय करू. या पद्धतीनं डाळ पटकन शिजून येईल. त्यामुळे भाजी पण चविष्ट होईल. आणि अखंड ज्या मिरच्या मी दाखवल्या होत्या त्या या पद्धतीनं शिजून येतात. याचा स्वाद उतरतोच आणि मुलं किंवा इवन मोठ्या माणसांनासुद्धा मिरची सहजतेने बाजूला काढणं सोपं जातं. कारण या हिरवट रंगाच्या ज्या भाज्या असतात त्यामध्ये शिजलेली मिरची शोधावी लागते. आणि मुलांच्या जर ती लक्षात नाही आली तर काही वेळा घास चावताना मिरचीचा तिखटपणा लागू शकतो. हे टाळण्यासाठी अशा लांब मिरच्या चिरायच्या आणि भाजीत वापरायच्या. आता आपली ही सालांची चटणी पण तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर आपली भाजी पण तयार झालेली आहे. तुमच्या हे लक्षात आलं असेल की दोन्ही जर पदार्थ आपण एकाच वेळेला करायला घेतले तर या पद्धतीनं झटपट आपले भाजी आणि कोशिंबिरीचं काम म्हणजे चटणीचंच काम एकदम सोप्या पद्धतीनं आणि पटकन होऊन जातं. त्यामुळे तुम्हीसुद्धा कधीतरी या पद्धतीनं हे दोन्ही पदार्थ एकदम करून बघा. तुमच्या लक्षात येईल की हे पटकन होतात आणि हे झाल्या लगेच आपण पोळ्यासुद्धा करायला घेऊ शकतो. कारण एकीकडे कुकर लावलेला असतो हा आणि दुसरीकडे आपण ती सालं परतून घेतलेली असतात. तुम्हाला जर हे दोन्ही पदार्थ आवडले असतील आणि मी सांगितलेल्या आयडियाज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे काय होईल, पटापट तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच नोटिफिकेशन येत जातील आणि तुम्हालाही पटकन व्हिडिओ बघता येईल. पाककला आणि हस्तकला पाहण्यासाठी चॅनेल नेहमी फॉलो करत राहा. या चॅनेलवरचे बाकीचेही व्हिडिओज बघून घ्या.